वळूयात पुढच्या बातमीकडे। डॉक्टर राजेंद्र विखे हे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत। राजेंद्र विखे पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राजेंद्र विखे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे लहान बंधू आहेत। मोठ्या बंधूंसोबत चर्चा करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आज राजेंद्र विखे पाटील जे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू आहेत ते देखील आज अर्ज भरतायत। नेमका काय विश्वास आहे, आज तुम्ही पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज दाखल करतायत, कशा पद्धतीने व्यूहरचना आहे? नाही, ऑलरेडी मी माझ्या लोकांशी संपर्क झालाय, चाललाय। माझे जे कार्यकर्ते आहेत, माझे जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, ऑलरेडी ते सगळ्या मतदारसंघात गेलेले आहेत। त्यांच्या भेटीगाठी चालू आहेत। माझं फोनवर बोलणं झालेलं आहे। मी आज अर्ज भरल्यानंतर मी पण प्रत्येकाला भेटायला जाणार आहे। काही संघटनांशी बोलणं झालेलं आहे आणि या अर्ज भरून झाल्यानंतर मी त्याप्रमाणे दौरा करणार आहे आणि प्रत्येकाला भेटणार आहे। मधल्या काळामध्ये विवेक कोल्हेंनी वेगळी चूल मांडली, थोरातांसोबत युती करत कारखान्यात सत्ता मिळवली। काय वाटतं, ते काँग्रेसकडे कल दिसतोय का त्यांचा? या निवडणुकीच्या माध्यमातून देखील बाळासाहेब थोरात त्यांना आशीर्वाद देतील असं वाटतं? नाही, मीच मला ते सांगू शकत नाही, कारण कसं येतो राजकारणाचा प्रश्न येतो। कोण त्यांना मदत करेल, कोण करणार नाही, हा त्यावेळेचा विषय राहील। तो भाजप पाठीमागे उभं राहील नाही तरी तुमचा अर्ज राहील का? आता हे आम्ही सर्व बसून हा निर्णय घेऊ। साहेबरातील आमचे गावकरी आहेत, सगळे मित्रपरिवार आहेत, आम्ही सर्वांशी बसून तो चर्चा करून तो निर्णय घेऊ। कारण त्यावेळी अर्ज भरला नव्हता, यावेळी अर्ज भरायला चाललो, अर्ज भरणार आहोत। बघूया आता त्याच्यातनं काय होतं। मनोज गाडेकर, TV9 मराठी, लोणी, अहमदनगर।